बाळासाहेबांनी ज्या महाराष्ट्रामध्ये इकडच्या प्रस्थापितांविरुद्ध वंचितांची जी लढाई सुरुवात केली आहे, ती लढाई संपून जिंकण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक मतदार असमर्थ आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना दिसतं की आपल्या सर्वांच्या काळजीमुळे, आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे आणि आपल्या सर्वांनी जो जीव लावलेला त्याच्यामुळे आपल्याला बाळासाहेब आंबेडकर लवकरात लवकर बरे होऊन मैदानात उतरताना सुद्धा दिसलेले आहे. आणि या माणसाने हॉस्पिटल मधून निघाल्यावर 7 दिवसाच्या कालावधीनंतर त्यांनी प्रचार सुरू केला आणि 3 दिवसाच्या आतमध्ये त्यांच्या 14 सभा या महाराष्ट्रामध्ये सुद्धा पार पडल्या आहेत. आणि आपण बघितलं असेल तर त्यांची राष्ट्र सभा ही नागपूरमध्ये सुरुवात आहे. पण मला आपल्याला एक गोष्ट सांग की बाळासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये असताना, बाळासाहेब आंबेडकर आयसीयू मध्ये भरती होते तेव्हा इकडच्या बऱ्याच प्रस्थापितांना, इकडच्या काही बाळकांना हे वाटलं होतं की आता आपला मैदान सोपा झालंय, आता आपण सरळ प्रचार करू शकतो. आणि आपण बघा त्या पद्धतीने इकडचे प्रत्येक लोक वागली होती. पुण्यामध्ये एक वकील आहेत, त्यांनी एक पोस्ट टाकली होती आणि पत्रकारांना पण सांगितलं होतं की अँजिओप्लास्टी ही काही महत्वाची गोष्ट नाही, बाळासाहेब आंबेडकर हे सगळं नाटक करतायत भावनिकता दाखवायला निवडणुकीमध्ये. दुसऱ्या बाजूला मुंबईचे एक पत्रकार आहेत, लय पाकिटमार पत्रकार आहेत, जाऊ ते असे का वागले आपल्याला पण नाही माहिती. पण ते म्हणतात की जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाच्या बाबत एक व्हिडिओ टाकला होता आयसीयू मधनं, त्यांनी त्या व्हिडिओचा संदर्भ घेऊन म्हटलं होतं की बाळासाहेब आंबेडकरांना आयसीयू मधनं कोणी खोटं बोलायची परवानगी दिली. आणि ह्याच पुढे आपण समजून घ्या की एक शिवसेनेचे आयटम आहेत, रोज सकाळी न्यूज चॅनलवरती 9 वाजता येऊन भोपू सारखे वाचतात, कोणाला ऐकायचं नसतं पण मीडियाला पैसे दिले म्हणून फुकटचं वाचतात. ते येऊन म्हटले की बाळासाहेब आंबेडकरांनी आयसीयू मधनं असं कोणत्याही वक्तव्य करू नये ज्यांनी त्याच्या छातीवरती ताण पडतो. आणि आपण सर्वांनी एक गोष्ट बघा, फेसबुक किती लोक वापरतात तिकडे तरुणांनी सांगा, बरेच लोक वापरतात. पण फेसबुक वरती वंचित बहुजन आघाडीची एक मेडिकल बुलेटिन आपण चालू केलेली, ज्याच्यामध्ये बाळासाहेबांच्या तब्येतीबाबत आपण माहिती देत होतो. त्याच्या खालच्या फक्त आपण कमेंटा बघून बघा, तिकडे कमेंट काय होत्या, हा माणूस लवकर मिळाला पाहिजे, हा लवकर मरत का नाही, आंबेडकर नाव मिळलं पाहिजे, बीजेपी कडनं पाकिट मिळालं नाही म्हणून आयसीयू मध्ये भरती झाले. आणि आपण यांच्या हरामखोरपणा बघा, आयसीयू मध्ये माणूस ऍडमिट आहे, का ऍडमिट आहे? कारण आयुष्यभर हा माणूस आपल्या समान वंचितांसाठी राबला, दिवस रात्र पडला, त्याच्यामुळे त्यांच्या छातीवर ताण पडला, आयसीयू मध्ये ऍडमिट झाले. आणि हे हरामखोर इकडे हे म्हणतात की बाळासाहेब आंबेडकर लवकर मेले पाहिजे, बाळासाहेब आंबेडकरांना भाजपचं पाकिट बंद झालं. आणि या हरामखोरांना मी एकच गोष्ट सांगतो की बाळासाहेब आंबेडकर आता बरे झाले आणि ते मैदानामध्ये उतरले. आणि एवढंच नाही तर तुम्ही काय काय बोलला आणि तुम्ही कसे कसे वागलात हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक वंचित तरुणाला नीट माहिती आहे. आणि जोपर्यंत आम्ही संयम ठेवतोय, जोपर्यंत आम्ही थोडी तरी इज्जत ठेवतोय तुमची, तोपर्यंत तुम्ही आहात. हम शराफत से रहते हैं इसलिए तुम्हारी इज्जत है. अगर हम औकात पे उतर गए ना तो महाराष्ट्रात खोपच्या नाही राहणाऱ्या भडव्यांना लागून राहण्यासाठी. आणि याच प्रकारचं खालच्या पातळीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू होतं, ते आता लोहा बंधारमध्ये पण सुरुवात झालेली आहे. एक होते त्यांना वंचित बहुजन आघाडीचं तिकीट खूप हवं, खूप आतुरतेने त्यांची इच्छा होती वंचितचं तिकीट मिळावं. पण वंचितचं तिकीट 5 वर्षापूर्वी हे शिवा नराळेंचंच होतं. पण ठीक आहे,
तिकीट एकच असतं, पक्ष सुद्धा एकच आहे, नाही मिळालं. पण यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. तो त्यांचा व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तो त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तो त्यांना संविधानाने अधिकार दिला. त्यांनी खुशाल लढवले. पण त्यांनी काय केलं की बाळासाहेब आयसीयू मध्ये ऍडमिट असतानाचा फायदा घेतला आणि ठिकठिकाणी गावोगावी जाऊन हा प्रचार करायला लागले की माझं आणि बाळासाहेबांचं बोलणं झालंय, मीच उमेदवार आहे आणि आता शिवभाऊंना फक्त मैत्रीपूर्वक लढतीसाठी उभं केलंय. असा सर्रास खोटा प्रचार यांनी इकडे सुरुवात केली. तर आता ह्याच्याबद्दल मला दोनच गोष्टी सांगायच्या. एक तर आपल्या सर्वांना माहिती आहे की बाळासाहेब हॉस्पिटलमध्ये असताना कोणाशीही त्यांचा संपर्क होत नव्हता आणि ते कोणाशीही बोलत नव्हते, एका बाजूला. आणि दुसरी गोष्ट ही मैत्रीपूर्वक लढाईची चुतेगिरी आमच्याकडे चालत नाही. आम्ही उतरलो मैदानात तर समोरच्या सुपडा साफ करून त्याला घरी बसवायला गेलो. म्हणजे मैत्रीपूर्वक लढाईचं नाटक आमच्या समोर आणायचं नाही. समजून घ्या. मैत्रीपूर्वक लढत कुठे होते ते पण आपण समजून घ्या. मैत्रीपूर्वक लढत होते सिंदखेड राजामध्ये, जेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या वंजारी समाजाचा महिला सविताताई मुंडे या जिंक्याच्या मार्गावरती असतात, तेव्हा धनुष्यबाणाच्या विरुद्ध अजित पवारांच्या घड्याळावरती एक वंजारी समाजाचा बुजगाव उभं केलं जातं. मैत्रीपूर्वक लढत कुठे होते? नांदेड उत्तर मध्ये होते, जेव्हा काँग्रेसकडनं अब्दुल सत्तार या मुसलमानाचा जिंकायचे चान्सेस असतात, त्याच्या विरुद्ध बरोबर तिकडे शिवसेना उभाटाचा उमेदवार येतो मतदानाला. मैत्रीपूर्वक लढत कुठे होते? शिवाजीनगर मानखुर्द मुंबईमध्ये होते, जिकडे नवाब मलिक हे लढतात आणि त्यांच्या विरुद्ध शिंदे गटाचा उमेदवार आहे. तर समजून घ्या, ही मैत्रीपूर्वक लढत जी होते ना, ती अशाच ठिकाणी ते घडवतात जिकडे त्यांना बहुजनांना पाडायचं असतं किंवा आदिवासीला पाडायचं असतं, बहुजनाला पाडायचं असतं, ओबीसीला पाडायचं असतं, मुसलमानाला पाडायचं असतं किंवा एका दलिताला पाडायचं असतं. नाहीतर वंचितांमध्ये मैत्रीपूर्वक लढत होत नाही. आपण लढतो तर जिद्दीने, आपण लढतो तर ताकदीने, आणि आपण लढतो तर इकडच्या तमाम वंचितांच्या न्याय, हक्क आणि अधिकारांसाठी. मैत्रीपूर्वक लढत की फालतूगिरी आपल्याकडे होत नसते. मी सरळ सांगतो. आणि हे जे आहेत उमेदवार बॅटवाले, बघितले आपण बॅट त्यांची, मैत्रीपूर्वक लढत म्हणतात. आता तुम्ही त्यांना एक मैत्रीपूर्वक गुगली टाका आणि त्या बॅटची विकेट काढा, एवढं मी आपल्याला विनंती करतो. आणि समजून घ्या, मुद्दा समजून घ्या. या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल तर आता ही जी निवडणूक होणार आहे, ही लोक म्हणतात पक्षाच्या आधारावरती होणार आहे. तर ती पक्षाच्या आधारावरती बिलकुल नाही होणार. ही निवडणूक होती तर ती फक्त आणि फक्त इकडच्या जातीच्या आधारावरती, कारण इकडच्या यांना आमदार मध्ये फक्त आणि फक्त प्रस्थापित बसवायचे आणि वंचितांना घरी बसवायचे. नाहीतर यांच्यामध्ये मैत्रीपूर्वक लढत होते, ती मराठ्यांना जिंकवायला होते, प्रस्थापित मराठ्यांना जिंकवायला होते आणि दुसऱ्या बाजूला वंचितांना बहुजनांना घरी बसवण्यासाठी होते. आणि म्हणून आपण एक गोष्ट समजून घ्या की यावेळेची जी निवडणूक आहे ती निवडणूक जातीच्या आधारावरती होणार. कारण आपण सर्वांनी एक गोष्ट बघितली असेल, दिल्ली मध्ये सुप्रीम कोर्टाने दोन महत्वाचे निर्णय काढले. एक SC STच्या क्रिमी लेअरचा आणि दुसरा वर्गीकरण. इकडे बसलेल्या कोणत्याही बहुजनाला आपण विचारा आणि ते तुम्हाला सांगतील की जेव्हापासून ओबीसी आरक्षणामध्ये क्रिमी लेअर आलं तेव्हापासून ओबीसीचं आरक्षणाचं नुकसान आणि वाटव लागायची सुरुवात झाली. दुसरी गोष्ट, आपल्याला भारताच्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलंय त्याचे निकष दोन आहेत. पहिले आहे शैक्षणिक आणि दुसरं आहे सामाजिक. आर्थिक निकषावरती कोणतंही आरक्षण मिळत नाही आणि म्हणून हा जो नवीन कायदा आलाय तो बाबासाहेबांच्या संविधानाचं उल्लंघन करताना. दुसऱ्या बाजूला यांनी वर्गीकरणाचा मुद्दा काढलाय. आता आपण आरक्षण घेत होतो तर तमाम दलित हे STच्या कॅटेगरीतनं घेत होते आणि तमाम आदिवासी हे STच्या कॅटेगरीतनं घेत होते. वेगवेगळ्या दलितांच्या पोटजातींमध्ये किंवा आदिवासींच्या जमातीमध्ये आरक्षण मिळत होतं का? नाही. पण आता यांनी वर्गांमध्ये आणि क्लासेसमध्ये जर आपल्याला विभागाचा प्रयत्न केला तर त्याच्यामधलं एकच गोष्ट होणार आहे
की दलितांमध्ये भांडणं होणार आहेत, आदिवासींमध्ये भांडणं होणार आहेत आणि मग यांना आरक्षणामध्ये खाचे आणि फाटे फोडून इकडचं आरक्षण संपवत आहे। आणि आपल्याला आरक्षण संपवायला परवडणार आहे का? आपण इथपर्यंत पोहोचलो तर ते आरक्षणाचं कितीतरी आपल्यातले लोक होते, अधिकारी झाले, अफसर झाले, मोठ्या मोठ्या पदांवरती आहेत, सरकारी शासकीय पदांवरती काम करतात, कितीतरी लोकांनी मोठ्या उच्च पदव्या घेतल्या, कितीतरी लोक परदेशी शिकायला गेले आणि ते गेले फक्त आणि फक्त कारण त्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताच्या संविधानामध्ये आरक्षण दिलं। पण तरी इकडचं आरक्षण संपलं तर ते आपल्याला खरंच पडणार आहे का? परवडणार आहे का? झेपणार आहे का? आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही खरं एक विचार करून बघा की जर आरक्षण नष्ट झालं तर राहुल गांधींच्या आयुष्यात काहीतरी फरक पडणार आहे का? शरद पवारांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या कुटुंबाला थोडा तरी धक्का लागणार आहे? प्रॉपर्टी कमी होणार आहे? उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरेंचं काहीतरी वाकडं होणार आहे का? नाही। फटका कोणाला बसणार आहे? नुकसान कोणाला होणार आहे? बघा इथे ताई सुद्धा सांगते की नुकसान आपल्याला होणार आहे। आणि आपण हे समजून घेतलं पाहिजे की या हरामखोरांची हिंमत आरक्षणाला हात लावायची याच्यामुळे झाली कारण त्यांना वाटलं की राहुल गांधी एक छोटं लाल कलरचं संविधान दाखवून आपल्याला फसवू शकतील। पण आता त्यांना आपल्याला त्यांच्या आंबेडकरवादांचा तडका दाखवायची गरज आलेली आहे आणि परत एकदा इकडच्या महाराष्ट्राला आणि भारताला हे दाखवून द्यायची गरज आली आहे की जोपर्यंत इकडचा आंबेडकरवादी, बहुजनवादी आणि आरक्षणवादी जिवंत आहे तोपर्यंत कोणाचाही बाप आरक्षणाला हात नाही लावणार। नाही कोणाच्या बापाचं। आणि दुसऱ्या बाजूला आपण समजून घ्या, दुसऱ्या बाजूला आपण मुद्दा समजून घ्या की या महाराष्ट्रामध्ये जातीवरती निवडणूक व्हायचं अजून एक महत्वाचं कारण आहे। आपल्याला नंतरवाली सर्वांच्या माणूस माहिती असते, जरांगे पाटील यांच्या स्वरूपाने खूप मोठं मराठ्यांचं आंदोलन झालं, खूप मोठं मराठ्यांचं आंदोलन झालं आणि त्यांची ही मागणी होती की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे। वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा या मागणीला पाठिंबा आहे की गरीब रयतेच्या मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे। पण या महाराष्ट्रामध्ये दोन मराठे, एक छत्रपतींना मानणारे रयतेचे मराठे आणि दुसऱ्या बाजूला निजामाला मानणारे निजामी मराठे किंवा प्रास्ताविक मराठे। आणि आपण समजून घेतलं तर एका बाजूला आपल्याला दिसतं की गावखेड्यातल्या शेतकरी, कष्टकरी मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे, त्यांच्यावरती गरिबी आलेली आहे। पण दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर इकडच्या साखर कारखाने कोणाचे? प्रस्थापित मराठ्यांचे। इकडच्या सहकार बँका कोणाचे? प्रस्थापित मराठ्यांचे। इकडच्या दूध डेरे कोणाचे? प्रस्थापित मराठ्यांचे। इकडच्या शिक्षण संस्था कोणाकडे? प्रस्थापित मराठे। या 2024च्या निवडणुकीमध्ये 39 खासदार कोणाचे निवडून गेले? प्रस्थापित मराठ्यांचे। मागच्या 2019च्या विधानसभेमध्ये 288 पैकी 200 आमदार कोणाचे निवडून गेले? प्रस्थापित मराठ्यांचे। आणि म्हणून तुम्हाला कळेल की ह्या मराठा समाजाच्याच प्रस्थापित नेत्यांनी त्यांच्या मराठा समाजाच्या गरीब कुटुंबांना लुटून खाल्ले ही परिस्थिती आपल्याला दिसते। आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर या महाराष्ट्राच्या राजकारणाचं मागच्या 5 वर्षांमध्ये एक भानगड झाली, ती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची एक खानावळ झाली, मराठ्यांची खानावळ। आणि या मराठ्यांच्या खानावळचे दोन वेगवेगळे खानावळी, दोन लोक चालवतात त्या। एका बाजूला एकनाथ शिंदे चालवतात महायुतीची मराठ्यांची खानावळ आणि त्यांनी उपरे ठेवलेले देवेंद्र फडणवीस, आणि दुसऱ्या बाजूला मराठ्यांची खानावळ चालवतात महाविकास आघाडीचे शरद पवार आणि त्यांनी उपरे ठेवले उद्धव ठाकरे। आता नुसता तुम्ही विचार करून बघा की इतके दिवस आपण मराठ्याच्या खानावळीत उभे होतो, ताट घेऊन उभे होतो, ताट मांडून बसलो सुद्धा होतो, पण आपल्या ताटात अन्न पडलं का? आपल्या भागीला विकास आला का? आपल्याला प्रतिनिधित्व मिळालं का? आपल्या समाजाचे बहुजन, वंचित याच्यातले आमदार, खासदार निवडून गेले का? नाही। आणि म्हणून मी आपल्या सर्वांसमोर एक नवीन प्रस्ताव ठेवतो
की आता मराठ्यांच्या खानावळीवरती जाणं बंद कर, आता या पाटलाच्या वाड्यावरती लाईनी लावणं बंद कर, आता आपल्याला सुरुवात करायची आपल्या स्वतःची हक्काची वंचितांची खानावळ. कारण सोपा मुद्दा आहे, जर खानावळ आपली असली तर तिकडे ताट पण आपलं असलं, जेवण पण आपलं असलं, आचारी आणि वाढपी पण आपले, तिथे आतमध्ये चूल पण आपली आहे आणि त्या चुलीवरती शिजणारं बोकड सुद्धा आपलं आहे. आणि तुम्ही विचार करा, तुम्हीच 2 मिनिटं नीट विचार करून मला सांगा की जर आपलीच खानावळ असली, आपलाच आचारी आणि वाढपी असला, आपलंच ताट असलं, आपलीच चूल असली आणि आपलंच बोकड असलं तर आयुष्यभर आपल्याला उपाशी राहायला लागणार आहे का? आणि म्हणून मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की या मराठ्याच्या खानावळीवरती लाईन लावणं बंद करू आणि आपण आपल्या स्वतःच्या हक्काची, वंचितांची, बहुजनांची, आदिवासींची, मुसलमानांची, दलितांची एक मोठी खानावळ उभी करू आणि मग कोणालाही उपाशी जायला लागणार नाही. ही परिस्थिती उभी करायची ताकद ही आपल्या सर्वांमध्ये आजच्या दिवसात आली. आणि तुम्हाला मुद्दा नसेल कळला तर मी छोटा करून सांगतो आपल्याला. आपलं ताट म्हणजे काय? आपलं ताट म्हणजे काय? आपला मतदारसंघ लोहा कांदा. आपलं जेवण म्हणजे काय? आपलं मत. आपले आचार्य आणि वाढपी कोण आहेत? शिवाभाऊ, आपले उमेदवार. आणि आपली खानावळ म्हणजे काय? आपला पक्ष, वंचित बहुजन आघाडी. आणि आता तुम्ही विचार करा, वंचितांचंच ताट आहे, वंचितांचेच वाढपी आहेत, वंचितांचेच आचार्य आहेत, वंचितांचंच जेवण आहे, अख्खी खानावळ वंचितांची. तर तुम्हाला परत कधी उपाशी राहायला लागणार आहे का? नाही. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना परत एकदा एवढीच विनंती करतो की आता आपलं मत हे आपल्या हक्काचं, आपल्या हक्काच्या माणसाच्या मागे उभं केलं पाहिजे आणि अजून कुठेही मत दिलं नाही पाहिजे. कारण आपण सर्वांनी बघितलंय की आतापर्यंत आपण सर्वांना ट्राय करून बघितलं, फक्त आपल्या हक्काचा माणूस एकदा निवडून नाही आला. आणि शिवाभाऊंच्या मागे तमाम बहुजन हे एकवटताना आपल्याला दिसत आहे. आणि यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला शिवाभाऊंना लोहा कांदाचा आमदार करायचंय म्हणजे करायचं. शिवाभाऊ इकडे म्हणाले आणि त्यांच्या बोलण्यात थोडीशी चूक झाली होती, तुमची परवानगी असेल तर दुरुस्त करतो. शिवाभाऊ म्हणाले की त्यांचं इकडे गणित 30 पासून चालू होतं. त्यांनी काय हिशोब लावला मला नाही कळलं. मागच्याच वेळेस त्यांना 30 पेक्षा जास्त पडले होते. त्यांनी त्याच्यानंतर 5 वर्ष राब काम केलंय, प्रत्येक घरोघरी टच केले, गावात, तांड्यात, वाड्यात, वस्तीमध्ये सगळीकडे गेले. आणि त्यांच्या मागे वंचितची ताकद होतीच, पण त्यांच्या मागे तमाम बहुजन आज एकवटताना दिसत आहेत. आणि मी हे म्हणेन की वंचित बहुजन आघाडी आणि शिवाभाऊंची काउंटिंग आज 55 पासून चालू होती, 30 पासून नाही. आणि माझी इकडे लिंगायत बांधवांना ही विनंती असेल की आपल्या समाजातला, आपल्या घरातला आपला एक भाऊ आज वंचित बहुजन आघाडीकडनं जिंकण्याच्या अशा परिस्थितीवरती, त्याच्या मागे तमाम बहुजन आणि बौद्ध आणि दलित, आदिवासी, तमाम आरक्षणवादी हे त्यांच्या मागे उभे. आणि यावेळेस आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शिवाभाऊंना निवडून द्यायचंय असं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि हेच बोलत असताना मला इकडच्या मुसलमान बांधवांना सुद्धा एक गोष्ट सांगायची की या नांदेडमध्ये बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीची लोक तुम्हाला बोंबलून सांगत होते की काँग्रेसवरती भरोसा नका ठेवू. आम्ही सांगत होतो की अशोक चव्हाण भाजपमध्येच आहे. गेले की नाही गेले? गेले तर तुमचे मत पण फुकटचे घेऊन गेले. आणि इधर के मुसलमानों ने और एक चीज सोचनी चाहिए और एक चीज पे गौर करना चाहिए कि आज तक हमने नहीं, हम आज तक इनको वोट देते हैं. इनके बच्चे बने आमदार, खासदार, इनके बच्चे बने साखर सम्राट, शिक्षण सम्राट, इनके बच्चे बने बैंकों के डायरेक्टर. और अपने बच्चे क्या करें? नट बोल्टा फिक्स करें, पंक्चर निकाले, बेकरी में पाव सेके,
ये कब तक चलता रहेगा भाई मेरे? आज हमारे पास एक ऐसा मौका है कि हम यहाँ की सियासती ताकतों को हरा के यहाँ की सीट पलट सकते हैं और हमारे खुद के एक भाई को, वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवार को, शिवाभाऊ नरंगड़े को आमदार बना सकते हैं। और आज आप देख सकते हैं कि शिवाभाऊ के पीछे एक बहुत बड़ी ताकत खड़ी है। और अगर मुसलमान समाज शिवाभाऊ के साथ जुड़ जाता है तो आपका काम बस शिवाभाऊ के सिर पर जीत का सेहरा रखने का होगा और किसी का नहीं। आणि म्हणून मी जाता जाता परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की या निवडणुकीमध्ये मागे पुढे नका बघू. ही महत्वाची निवडणूक आपलं आरक्षण वाचवण्याची निवडणूक आहे आणि आपल्याला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण वाचवायचं. कारण तुमच्या आमच्यावरती एक खूप महत्वाची जबाबदारी, ती म्हणजे आपण आरक्षणामुळे पुढे आलो आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी, आपल्या लेकरांसाठी, आपल्या बाळांसाठी आणि पुढील भविष्यातल्या तमाम पिढ्यांसाठी आपले हे कर्तव्य राहते आणि आपली ही जबाबदारी राहते की ज्या आरक्षणाच्या जोरावरती आपण पुढे आलो ती विकासाची, तरक्कीची शिडी ही आपल्या पुढच्या पिढीला कोणत्याही परिस्थितीत मिळाली पाहिजे. कारण ही आपल्यावरती एक महत्वाची नैतिक जबाबदारी आहे. ज्या कायद्याने, ज्या परिस्थितीने आपण पुढे आलो हे आपली जबाबदारी आहे की आपण ते पुढच्या पिढीसाठी टिकवली पाहिजे आणि ठेवली पाहिजे. आणि मला माहितीये इकडे पैसे जोरात फिरतात, इकडे सगळे टेक्निक वापरले जातात, बरेच लोक येतात. ज्या लोकांना आपण आपल्या वाड्यांमध्ये, आपल्या वस्त्यांमध्ये, मोहल्ल्यांमध्ये, तांड्यांमध्ये, पाड्यांमध्ये ज्या लोकांना आपण कधीच बघितलं नव्हतं, 5 वर्ष ही लोक नुसती पाटलाच्या वाड्यावरती पडीक असायची, ती लोक ही निवडणुकीच्या ऐन तोंडावरती आपल्याकडे येतात की नाहीये? आणि काय घेऊन येतात? पाकिट. अजून काय घेऊन येतात? बाटली. अजून काय घेऊन येतात? बघा काळ्या पिशवीत काहीतरी घेऊन येतात. काळ्या पिशवीत काय येतं? मटण. जर हे तुमच्याकडे आले तर माझं सोपं म्हणणं आहे तुम्हाला, लुटा साड्यांना. इतके वर्ष त्यांनी तुम्हाला लुटले, आता तुम्ही का हात राखून ठेवताय? आले तुमच्या वस्तीत तर लुटा साड्यांना, लुटा, बिनधास्त लुटा. पण दुसऱ्या दिवशी उठून मत हे वंचित बहुजन आघाडी आणि गॅस सिलेंडरलाच द्यायला पाहिजे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आपल्या स्वतःचा हक्काचा, सर्वांसाठी काम करणारा, सर्वांसाठी राबणारा आणि सर्वांच्या मदतीसाठी उभा राहणारा आमदार निवडून द्यायचा आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना एवढीच माझी कळकळीची विनंती राहील की या निवडणुकीमध्ये आपण गॅस सिलेंडरचं बटन दाबून जास्तीत जास्त मताने शिवाभाऊंना निवडून देऊ. आपली दिशा